मुळाक खाजन टेनंट एसोसिएशन आमचे मया आसा तेजो सेक्रेटरी, आमचे पिसुल्ले शेतकरी संघाचे सखाराम पेडणेकर, पिसुल्ले शेतकरी संघटनेचे हनुमंत परब आणि अडवळपालचे आमचे ग्रामस्थ आनंद गाड. गेल्या मे म्हयन्यात आमी ही संघटना एकठांय येवन स्थापन केली आणि जे रेनबो वॉरियर्स म्हणून जी संस्था आहा तेंच्यांनी आमकां पूर्ण सहकार्य ह्या कामांत दिल्लें आसा. गेली 20 वर्सां आमी मायनिंगा मुळे जे परिणाम आमच्या गांवाचेर, शेताचेर आणि निसर्गाचेर जाल्ले आसा तेका लागून झगडत आसा. गांवचे आणि तालुक्याचे जिल्हाधिकारी, पंचायत पातळी किंवा इतर सगळ्या माध्यमांचेर आमचो आवाज आमी वेळोवेळी उठयत आसा. तेन्ना पासूनचे सगळे दस्तावेज आमचे कडेन हांगासर उपलब्ध आसा. म्हणून जेन्ना आमकां न्याय मेळना जालो तेन्ना आमकां उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावचे पडले आणि अशे 5 संघटना आणि इंडिव्हिज्युअल 5 जाण अशे म्हणून आमी फाटल्या 27 मे एक हायकोर्टान याचिका दाखल केली. याचिकेचो नंबर जावन LD-VC CW नंबर 29 ऑफ 2020. ही याचिका दाखल करची पडली आमकां. कित्याक तर आमचे सरकारी प्रशासन जे आसा जबाबदारी आसूनय तेंच्यांनी आपली जबाबदारी न पाळल्यामुळे कितलीशीच शेतां आमच्या भागांत आयज आमकां पडींग दवरची पडल्या. कारण मायनिंगाचे सिल्ट मोठ्या प्रमाणात ह्या शेतांनी साठलेले आसा. तशेंच ह्या भागांतल्यो सगळ्यो न्हंयो, ह्या भागांतल्यो ज्यो खाजन पोंय म्हणटा आमी त्यो, तशेंच नाले सगळे ह्या खाण मातीमुळे प्रदूषित जाल्ले आसा. त्या सगळ्यांनी गाळ साचलेलो आसा आणि हो गाळ उपसा म्हणून आमी कितलीशीच निवेदनां सरकार पातळीचेर तांकां दिली. जिल्हाधिकारी पर्यंत सगळे आमचे निवेदनां पावयली, तक्रारी पावयल्यो, पूण तेजी दखल घेतली ना. हालींच हायकोर्टानूय जॉयंट इन्स्पेक्शन करा म्हणून तांकां सूचना दिली. जेन्ना कोवीड आसतना सुद्दां मायनिंग जो माल आसा तो ट्रान्सपोर्ट करपाचें काम तेंच्यांनी सुरू केलें. पूण हें सुरू करतना थंयसरली खाण जी ओपन जाली आणि थंयसरली जी माती परत उदकान वयतली आणि खंय तेजें प्रदूशण परत जातलें हेका जबाबदारी हेची कोणूच घेयनालो. ना कंपनी, ना सरकार, ना प्रशासन. ह्या संदर्भात आमी जेन्ना आवाज उठयलो तेन्ना तेजें इन्स्पेक्शन जालें. ह्या मायनिंग डिपार्टमेंट, पॉल्युशन कंट्रोल बोर्ड हेंच्यांनी सूचना केल्यो वेगळ्यो की खरेंच ह्या शेतांनी माती गेल्ली आसा, न्हंयत माती गेल्ली आसा आणि ह्या ट्रान्सपोर्टामुळे माती आतांय वयता आणि ताबडतोब पावसा पयलीं हेचें डिसिल्टिंग करप गरजेचें आसा म्हणून. म्हटल्यार आयज मेरेन खंयचेच सरकारचे प्रशासनाचे अधिकारी ह्या भागांत त्यो प्रिव्हेंटीव मेजर्स घेवपाक अयशस्वी ठरलेले आसा. येयलेच ना थंयसर, तोंडूच तेंच्यांनी दाखोवना. म्हणून हांव विनंती करता आमच्या सरकारी माध्यमांक की तेंच्यांनी जेन्ना मायनिंग लीज काबार जालें थंयसरल्या सगळ्या जे पिड्यार केल्ले आसा शेती, निसर्ग हेची पूर्ण जबाबदारी सरकारची आसा. तेंच्यांनी बेगोबेग जें कितें पिड्यार जाल्लें आसा तें सगळें रिस्टोरेशन करून दिवचें ही आमची मागणी आसा. नमस्कार. मायनिंग एफेक्टेड विलेजीस एंड फार्मर्स अशें आमची एसोसिएशन आसा आनी ह्या एसोसिएशन मार्फत आमी सगळे एकठांय आयिल्ले आसा. मागीर ते शिरगांवचे शेतकरी आसात, मया, मागीर अडवलपाल, पिसुल्ले अशा वेगवेगळ्या भागांतले सगळे शेतकरी मायनिंग बेल्टांतले जे प्रभावित जाल्ले आसा ते एकठांय येवन आमी जी हायकोर्टा मुखार जी रीट पिटिशन फायल केली, जनहित याचिका, भितर आमचे मुख्य उद्देश आसा की मोठ्या प्रमाणात जी आमची नुकसानी जाल्ली आसा, गांवाची हानी जाल्ली आसा
ती तेजेर अजून पर्यंत इतली वर्सां 50 वर्सां मायनी चलता गोंयान, पूण सरकारान खूब सरकारां आयली. काँग्रेसचे पयले MG असले, काँग्रेस जाले, भारतीय जनता पार्टी, मदीं पुलोवा सरकार असले, पूण हांच्यांनी सगळ्यांनी दुर्लक्ष केल्ल्या कारणान आज सगळ्या गांवांतली शेती बागायती आसा, दूध वेवसाय हेजेर मोठ्या प्रमाणात इफेक्ट जाल्लो आसा. सगळी थंयची जमीन नापीक जाल्ली आसा आणि हें करत आसतना सगळ्या प्रकारची लूट मार ह्या मायनिंग खाण माफियांनी केल्ली आसा. सगळ्या प्रकारचे आमचे जे डिपॉझिट्स हो जे आसा खनिज डिपॉझिट हे आमचे राष्ट्रीय धन आसा, नॅशनल वेल्थ आसा, जाल्यार हे नॅशनल वेल्थ लुबाडपाचे फक्त 3-4 लोकांनी जे मायनिंग कंपनीज आसा त्यांच्यानी आपली पोटां भरली. आज ते गिरेस्त जाल्ले आसा, आज कोट्याधीश जाल्ले आसा, पूण सरकारी तिजोरीत जे पयशे येवंक जाय आसले ते इन्कम येवंक ना. वेरेज तेंच्यांनी पॉलिटिकल पार्टीज आनी पॉलिटिकल लिडर्स हेंकां हायजॅक करून हे सगळ्या प्रकारची लूटमार केल्ली. आज ते श्रीमंत जाल्ले आसा आनी गोंयकार जावंक ना. ह्या जे नॅशनल वेल्थ अधिकार आसा तो मागीर मायनिंग बेल्टांतलेच अशें न्ही, गोंयांत जे रावता तितल्या नागरिकांचो अधिकार आसा. पण आज अशा प्रकारचे जावंक ना आनी मुख्य आमी वचपाक फाटलें कारण कितें, जर सुप्रीम कोर्टान अलाव केले तांकां रॉयल्टी पेड ओवर व्हरपाक. लक्षांत घ्या, रॉयल्टी पेड ओवर हो तेंच्यांनी इयर 2017 आनी 18 जो काडलेलो 16-17 तो तेजेरूच तेंच्यांनी रॉयल्टी जो माल भरला तोच व्हरपाक तांकां परमिशन असलें. पण आज ह्या सगळ्या मायन ओनरांनी लीज ओनरांनी कितें केलें, ज्यांच्या कडेन रॉयल्टी पेड ओवरूच ना तांच्यांनी सुरू केलें आनी डंप व्हेले ह्या नांवान. कित्याक आमच्या गांवांतले पिसुल्ल्या गांवांतले गीता बाला परुळेकर ह्या मायनी वयल्यान मेजर डंप व्हेले, जवळ जवळ 3-4 लाख टन असो माल व्हेलो. त्या भायर सेजागोवा वेदांता कंपनीन म्हज्याच गांवांत पिसुल्ल्या थंय तांच्यांनी न्यू एस्कावेशन केलें, RS शेट्टीन न्यू एस्कावेशन केलें. तुमकां सुप्रीम कोर्टान कितें सांगलेलें, जो तुमी डंप केल्लो आसा रॉयल्टी पेड तेजी ऑलरेडी रॉयल्टी पेड केला तोच व्हरपाक सांगलेलें. पण वेरेज ह्या चोरांनी सगळो माल खोणून व्हेलो, वीच इज कंटेम्प्ट, वीच इज इलिगल. आनी त्या खातीर आमी हायकोर्टा मुखार गेल्ले आसा. होय आमची प्रेयर घेवन की तांच्यांनी इलिगल एस्कावेशन केल्लें आसा, ताजेर तुमी हें करचें, इन्व्हेस्टिगेट करचें म्हणून ऑनरेबल हायकोर्टान इन्स्पेक्शन दवरलें ईच अँड एवरी विलेज. आमची इन्स्पायर्ड ऑफ कोविड सिच्युएशन जून-जुलय म्हयन्यान सगळे कडेन भर पावसान मायन्स डिपार्टमेंट, पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, डेप्युटी कलेक्टर आनी आमी पिटिशनर अशें वचून ईच अँड एवरी मायन आमी आमचे जे कितें आसलें म्हणणें तें आमी थंय मांडलें. पूण मोठी गजाल अशी की मायन्स डिपार्टमेंट आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांचे सगळ्यांचे थंय लागे बांधे असल्या कारणान तेंच्यांनी सत्यस्थिती कोर्टा मुखार हाडली ना. हेका आमी ऑब्जेक्ट केल्ले आसा आनी आमची मागणी आसा जशी ह्यान पयली केंद्र सरकारान जसो शाह कमिशन नेमलेलो तसो ऑनरेबल सुप्रीम कोर्टान सुद्धा एक असो ज्युडिशियल इन्क्वायरी किंवा असो जज नेमचो जेणे करून ट्रान्सपरंट जे सत्य आसा ते दिसतले. आज जर तुम्ही आयले जाल्यार तुमकां सुद्धा आमी केन्नाय दाखोवंक शकता. एखादो कोणी मनीस आयलो जाल्यार दिसता तांच्यांनी उघडपणान कशा पद्दतीन माल चोरून व्हेल्लो आसा तो. म्हणून ही मोठ्या प्रकारची चोरी आनी त्या खातीर कोर्टा मुखार ही आमची केस आसा. आमकां रिलीफ जाय आनी मायनिंग बेल्टांतले आमी सगळे शेतकरी नागरीक मागता की रिलीफ जाय. आमी एंटी मायनी लोक न्ही, आमचो मायनीशी संबंध आसा, म्हजे ट्रक आसा, आमी मायनिंगानूय इन्वॉल्व आसा. आमकां मायनिंग चालू जाय पूण इट इज अ सस्टेनेबल मायनिंग. वी आर नॉट अगेन्स्ट द मायनिंग. आमकां सस्टेनेबल मायनिंग जाय. तुमकां खबर आसतली ऑनरेबल आमचे एक्स CM मनोहर भाई पर्रीकर जेन्ना CM आसले, CM जावपे जेन्ना ऑपोजिशनान आसले त्या वेळार तांच्यांनी गोंयकारांक एक मोठें आश्वासन दिल्लें 2011-12 जेन्ना कॅम्पेन चलताली की काँग्रेस सरकारान हे भ्रष्टाचार केल्लो आसा, 35,000 कोटी मायनिंग घोटाळा आनी शाह कमिशनान ते हे केल्ले आनी आपले तुमी आमकां सत्ता दिया, आपूण ते सगळे रिकवर करता आनी गोवा विल बी लोन फ्री स्टेट हे तेणी जाहीर आश्वासन दिल्लें. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा आज त्या वेळार जेन्ना BJP टेक ओव्हर काँग्रेसी कडल्यान केल्ली 2012 तेन्ना गोंयचे रीण 7,000 कोटी आसले और 7,500. पण आयज BJP रूल करता लास्ट 7 इयर्स. गोवाचे लोन आसा ऑलमोस्ट 30,000 crores.
मे बी एक्सीड जाला आसतले, आय डोंट नो, तुमच्याकडे ते फिगर आसतले. आज जर त्या वेळार इतले लोन असले, आज तुम्ही इतले केल्ले आसा, मागीर गोवा लोन फ्री स्टेट केन्ना जातली? हेजे उत्तर बीजेपीन दिवचे, मुख्यमंत्र्यान दिवचे. कारण तुम्ही दिसान दीस रीण काडटात आनी तुमच्याकडे कितें सोल्युशन ना, आनी सोल्युशन नसताना तुम्ही परत त्याच लोकांची तळी उचलतात. आज स्टेट गव्हर्नमेंट फेल जाल्लो आसा. सुप्रीम कोर्टान क्लियर कट ऑर्डर दिल्ले जेन्ना मायनिंग स्टार्ट करची म्हणून, तेन्ना तांच्यांनी 3 ऑप्शन दिल्ले. यू एटलिस्ट यू ओपन ऑप्शन करात, किंवा तुम्ही महामंडळ करात, किंवा कम्युनिटी मायनिंग, आमकां गांवांतल्या लोकांनी चलयची मायनिंग. पण स्टेट गव्हर्नमेंट फेल जाल्ले आसा. तिनी खंयचेच ऑप्शन तांच्यांनी यूज करूंक ना. वेदर ऑप्शनाकूय तांचो हे जालो, महामंडळूय करपाक तयार ना, आनी मायनिंग कम्युनिटी मायनिंग ना. आमचो इन फ्युचर प्रयत्न आसतलो की आमी त्या भागातले लोक, आमच्यो संघटना आसा, आमी फुडाकार घेवन फुडें येतले. आमी कम्युनिटी मायनिंगान आमी इनिशिएटीव घेवन गांवाचो उत्कर्श, गांवा खातीर बेनिफीट जावचो, आनी त्या खातीर सरकाराक सुद्दां आमी कितें देणें आहा तें आमी दितले, जे रॉयल्टी आसा तो टॅक्स. पूण आमी त्यो मायनी आमी चलयतले, अशा पद्दतीचो आमचो स्टँड आसा, आनी ह्या स्टँड घेवन आमी फुडें वयतले. ह्या खुबशा गांवांनी आमच्या कडेन लोक आतां एप्रोच करीत आसा. आमी त्या गांवांनी वचून जनजागृती करतले. मुख्य तुमकां उदाहरण जशें सांगलें, कोविड सिच्युएशन आसतना तेंच्यांनी ट्रान्सपोर्ट स्टार्ट केलो. माझो प्रश्न असा, गोय सरकाराक तांच्यांनी एक नोटिफिकेशन काढले. हे महत्वाचो आणि सिरियस इश्यू असा, लक्षात घ्या की एसेन्शियल कॉमोडिटी मायनिंग आयर्न ओर हो एसेन्शियल कॉमोडिटी म्हणून तांच्यांनी डिक्लेअर केले आणि नोटिफिकेशन काढले. आता खंयच्या बेसिसाचेर एसेन्शियल कॉमोडिटी ही आयर्न ओर जाता हे तांच्यांनी सांगचे. कित्याक एसेन्शियल कॉमोडिटी आमी आमची जी रायस आसा, व्हेजिटेबल्स आसा, मिल्क आसा, इतर गोष्टी आसा ज्यो आमकां प्रत्येक नागरिकाक एसेन्शियल आसा एवरी डे फॉर कन्झम्पशन. मागीर ही माती खाताच कोण? एसेन्शियल कॉमोडिटी म्हणून तुम्ही डिक्लेअर करपा फाटलो तुमचो उद्देश कितें हे सरकारान जाहीर करचे. आनी 144 सेक्शन इम्पोज आसतना ऑल ओव्हर गोवा, आनी हे तेंच्यांनी ते पॅन्डेमिक सिच्युएशनान ते कित्याक स्टार्ट केले इन रेनी सीजन. आज पर्यंत हिस्ट्री आसा, इतली वर्सां मायनी चल्ला. मायन्स ऑलवेज स्टार्ट ऑक्टोबर ऑलमोस्ट टू मे. मेच्या त्याच्या फुडें केन्नाच वचूंक ना. पूण ह्या सिच्युएशनान तेंच्यांनी जुनान स्टार्ट केले. जुनान स्टार्ट दवरले. लोकांक कितलोसो त्रास जालो ऑल ओव्हर गोवा. सगळे कडेन लोकांक रेबो आनी सगळें हें करचें पडलें. हेज्या फाटलो उद्देश कितें सरकाराचो? कितले कोटी रुपया तुमी जमा केले? कितले कोटी रुपया त्या निमतान, त्या ट्रान्सपोर्टराच्या निमतान तुम्ही सरकाराच्या तिजोरीत हाडले हे आमकां सांगचे. आनी दुसरे आमी मागणी करता, जो आमचो जो फंड आसा, जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड, तो आज पर्यंत आमी जे गांव सफर जाल्ले आसा थंय खंयच तेंच्यांनी युटिलायज करूंक ना. त्या फंड इतर खंय डायवर्ट करपाक आमचो सक्त विरोध आसतलो. तो आमच्या ज्या मायनिंग एफेक्टेड विलेजर्स आसा त्यांच्या वेलफेअरा खातीर वेगवेगळे प्रस्ताव आमी दिल्ले आसा. गेली 2 वर्सां आमची मिटींग जाल्ली आसा कलेक्टरा बरोबर, मायन्स डिपार्टमेंटा बरोबर, डायरेक्टर ऑफ मायन्स. आमी ते प्रस्ताव दिल्ले आसा ते अजून तेंच्यांनी इम्प्लिमेंट करूंक ना. विलेज पंचायतींनी वेगवेगळे प्रस्ताव दिल्ले आसा. आज त्यांची तुम्ही दखल घेऊन ते वेलफेअर ऑफ द पीपल लोकां खातीर तुम्ही दिवपाची गरज आसा. पूण हे आज पर्यंत सरकारान करूंक ना. आनी ते परत ज्यांच्यांनी इतली वर्सां लूट मार केली मायनिंगची त्यांचीच परत सरकार कित्याक तळी उचलता हेचे स्पश्टीकरण सरकारान दिवप गोंयच्या जनतेक गरजेचें आसा. त्याच प्रमाणे जी पिसुल्ले आहा तुमी जाणा, आमी त्या वेळार सुद्दां हे केलें. थंय आनंद असलो, हांव असलो, थंय एक ट्रान्सपोर्टर म्हणजे हे मिनिस्टर आणि आमदार हे इन्वॉल्व आसा. हे ट्रान्सपोर्ट करता हे सिद्ध कशे जातात? एक नावेली म्हणजे साखळी मतदारसंघ, मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातलो एक मनीस, तो थंय वैभवी ट्रान्सपोर्ट हेतूर तेणी घेतलेले, वैभवी शिपिंग. हांवें कंप्लेन 2 दिल्ल्यो आसा, अजून इन्व्हेस्टिगेशन जावंक ना. पोलिसांनी कंप्लेन दिल्या, कलेक्टराकू कंप्लेन दिले, त्यांनी त्याच वेळार दिली. त्यांच्यानी इलिगल ट्रान्सपोर्ट गावांतल्यान व्हेलो. तुमकां जेन्ना एक रूट अलाव केल्लो आसता, तुमी रूट तो पळोवपाक PI येयलो, थंयचो वाळपयचो पोलीस इन्स्पेक्टर, आमी स्टॉप केलो तो, कित्याक इलिगल ट्रान्सपोर्ट करताले.
गांवचे लोक असले आमी स्टॉप केलो आणि त्या वेळार पोलीस इन्स्पेक्टर हो सागर आयलो आणि तेणें सांगलें तुका हेवटेन वचपाक मेळचें ना, तुका हीच रूट दिल्लो आसा आनी तो रूट तेजेर आसा, चलनाचेर आसता, जी गाडी ट्रान्सपोर्ट करता तेन्ना तेजेर आतां GPS सिस्टमांतल्यान तें कळटा खंयच्यान ताका रूट दिला तो. वेरेज हेनी रूट डायवर्ट केलो गांवांतल्यान हे डायवर्ट करून तेंच्यांनी आमी स्टॉप करतो IDCंतल्यान व्हेले गव्हर्मेंटाचे ट्रक बी. आणि इतलें हें करपाक हो PI आदले दिसा सांगता की ताका वचोंक मेळचें ना, सगळें बंद म्हणून सांगलें आनी नेक्स्ट डे हेणी ताका अलाव केलें. म्हणजे मोठ्या प्रमाणान भितर करप्शन आसा. हे पोलीस इन्स्पेक्टर हो थंय इन्वॉल्व आसा. आमी मागणी करता ह्या पोलीस इन्स्पेक्टराची ती इन्व्हेस्टिगेशन जावचें, तेजेर कडक कारवाई जावची. हांव तेंच्या सुपेरियरा कडेन आमी उलयल्ले आसा. हो एक नंबर मनीस आसा, चालबाज मनीस आसा. आज एक सांगता आनी दुसरे दिसा स्टँड. आनी हांवें दुसरे दिसा जेन्ना विचारपाक गेले, आमी ताका विचारलें हे रूट तुमकां अलाउड ना, तुमी भर लोकवस्तींतल्यान होंडांतल्यान तेणी ट्रान्सपोर्ट स्टार्ट केलो, थंय लोक आसा, कंजेस्टेड प्लेस आसा आनी पायलट रावता, थंय जागोच ना, अशा प्लेसींतल्यान तेणी अलाव केले जाल्यार हो PSIक सांगता थंय की आमकां काडून भितर उडया म्हणून. म्हणजे अशा प्रकारची दादागिरी हे पोलीस यंत्रणा करता. त्याच प्रमाणे मामलेदार आणि हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे फेल जाल्ले आसा हे सगळे मॉनिटर करपाक. जेन्ना तांकां एक जर रूट दिल्लो आसता त्या रुटानूच वचोंक जाय. कित्याक तुमी जाणा एक्सिडंट, मायनिंग ट्रक एक्सिडंट कितले लोक मरतात दर वर्सा, पूण तेजेर सरकार काय करिना, तांकां कितें नुकसान भरपाई दिना सरकार. मायनिंग ट्रकान जर कितें जालें जाल्यार त्या फॅमिलीक कितें रिलीफ ना. अश्यो कितल्योश्योच गोश्टी घडल्या आनी प्रिव्हेंटीव मेजर्स ना. सरकारान सांगलेलें ह्यान पयलीं की आमी मायनिंग कॉरिडॉर करतले म्हणून. खंय गेलो तुमचो मायनिंग कॉरिडॉर? मायनिंग कॉरिडॉर नासतना यू कांट ट्रान्सपोर्ट द ओर आनी इट इज इन द सुप्रीम कोर्ट डायरेक्शन. तांच्यांनी थंय सांगलेलें मायनिंग कॉरिडॉर कित्याक जायना आनी केन्ना जातलो? मायनिंग कॉरिडॉर नासतना तुमी ट्रान्सपोर्ट कित्याक करता आनी कोणाच्या कल्याणा खातीर करता? आनी तिसरी आमची मागणी आसा, जेन्ना सुप्रीम कोर्टान सांगला की हेंच्यो लीज ना, लिजीस आर ऑल कॅन्सल, तेन्ना आमची मागणी आसा ह्यो सगळ्यो ज्यो आमच्यो लिजीस आसा त्यो सरकारान आपल्या ताब्यान घेवच्यो आनी थंय पोलीस फोर्स बसयचो. सरकारान आमचे जे बेकार भुरगे आसा, जी आतां वेगवेगळे सेक्युरिटी आहा, ती गोवा गव्हर्मेंटाची सेक्युरिटी त्या गांवांनी मायनीर घालची. अजुनूय ते मायन ओनर ज्यांच्यांनी लूटमार केली त्यांच्याच ताब्यान सगळें आसा, एक्सेप्ट ते मातशे फक्त भायर सायटीक आसा, पूण ते अजून थंय आसा ऑफिसां घालून. खरी गरज असली तांकां जेन्ना सुप्रीम कोर्ट ऑर्डर येयला 2018 आज 20 जाली जाल्यार हे सरकार आनी हे मिनिस्टर लेवल आज पर्यंत कित्याक आवाज करिना, इन्क्लुडींग ऑपोजिशन ह्या गोश्टीचेर? म्हणजे हे सगळे लोक ह्यांच्या ताटा खालची माजरां जाल्ली आसा, हे सगळे आमदार आनी मंत्री. नाजाल्यार एकटोय मनीस कित्याक उलयना? आज आमकां एकटोय मनीस रिलीफ दिवंक तयार ना. सादे ट्रकवाल्यांची रेट फिक्स करूंक ना तेंच्यांनी. एक मायनिंग ट्रक रेट जर तुम्ही फिक्स करिनासतना ट्रान्सपोर्ट करता, इतली वर्सां सगळे ट्रान्सपोर्टर थंय मागता कित्याक रिलीफ मेळचे म्हणून. आज सगळ्यांची परिस्थिती बिकट जाल्ली आसा आनी अशा परिस्थितीन जर सरकार हे इल्लिगल मायनिंगाक परत जर प्रमोट करता जाल्यार परतूय येणाऱ्या काळात सेम सिच्युएशन रिपीट जातले. आमी ह्या गोष्टी आमी टॉलरेट करचे ना. आमचे गांव सगळे काबार जाल्ले. म्हज्या गांवांत जवळ 100 एकर शेती नश्ट जाल्ली आसा आणि त्या खातीर आमी गेली 5 वर्सां जाली सगळे प्रयत्न. 2012-13 आमी शेती स्वता सुरू केली. आमकां इंट्रस्ट अशें करपाक आनी आमी CMाकूय मेळोन तांकां लास्ट इयर आमी निवेदन दिल्लें. एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक गेली 2 वर्सां मेळटा, मायन्स डिपार्टमेंटाक सगळें खबर आहा, पूण कोणी सिरियसनेस घेयनात. अशी परिस्थिती असताना इन फ्युचर जर गरज पडली, आमी संघटना गरज पडली जाल्यार आमी सुप्रीम कोर्टान सुद्दां वतले. कित्याक आमचेर अन्याय जाल्लो आसा आनी हे जे नॅशनल वेल्थ आहा पळय ती 4 लोकांच्या ताब्यान दिवप ना. सगळ्या लोकांचो अधिकार आसा. आमी कम्युनिटी जी मायनिंग आसा ताका प्रमोट करपाक आमी सगळे वावुरतले. कितें क्वेश्चन असलेले सांगात, मागीर आमचे आनंद बाब आभार प्रदर्शन करतले. कित्याक तुमचो चड आमी टायम घेवंक ना, आमकां परत मेळपाकूच जाय. कितें क्वेश्चन्स असलेले विलास बाब? हय हय, आमी ओपोज करिना. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तो एक असो मनीस आसा
आय ऑलवेज सपोर्ट हिम. आमचे सगळे आनी आमकां तेंच्या कडल्यान खुबशे गायडन्स मेळटात. फाटल्या दिसांनी सुद्दां हें जालें तेन्ना आमी तेंचे इन फेवर तांकां सपोर्टीव आमचो स्टेटमेंटूय आसलो. आमी प्रेस घेतलेली. इवन गोवा फावंडेशन हेल्प अस. आतां आमची आनी एक पिसुल्ले शेतकरी संघटना हाजी आमची आनी एक PIL आतां लास्ट डेट लागली ह्याच म्हयन्यान. आतां नेक्स्ट डेट आहा 21 तारीख. दॅट इज हेल्प बाय डॉक्टर क्लाउड. आनी हांव तर जाणा म्हणजे हांव 20 years बॅक आमी क्लाउड आनी आमी मेळ्ळे एज अ एनवायरमेंटल. राजन केरकर आसात, रमेश गांवस आसात, हे सगळे आमी वी आर वर्किंग टुगेदर. आनी मेन कितें आसा सगळ्यांनी मिसगायड केल्ले आसा. आयज लक्षांत घ्या दोतोर क्लाउडान जी केस घातली बिफोर सुप्रीम कोर्ट म्हणून हे सगळे इलिगलिटी एक्सपोज जाली. आज ह्या चोरांनी जो काडलेलो माल तोच इलिगल असलो, हो तेजो ग्राउंड असलो. दॅट इज एक्सेप्टेड बाय सुप्रीम कोर्ट. आनी तांकांच परत काडलेल्या ओवराचेर परत तांकां पेनल्टी म्हणून गोंयच्या तिजोरीन पयशे भरचे पडले. दॅट सगळे जे पयशे येयल्या पळय इट इज बिकॉज ऑफ डॉक्टर क्लाउड, नॉट बिकॉज ऑफ गव्हर्मेंट. गव्हर्मेंटान कांयच करूंक ना. आनी तो पयलीं सांगतालो की तुमी अशें करा म्हणून. पूण मागीर जेन्ना सुप्रीम कोर्ट ऑर्डर आयली म्हणून डिस्ट्रिक्ट मिनरल फंड सुद्दां जो जाला पळय इट इज बिकॉज ऑफ हीज पिटिशन. ताणें जी फायल केली म्हणून तो रिझर्व उरला. आज पर्यंत हेंच्यांनी सांगचें, खंयच्या CMन सांगचें, खंयच्या पार्टीन इतलीं वर्सां 40 years बॅक ऑर 50 years मायनींग ऑपरेशन जाता जाल्यार कितलो रिझर्व फंड तुमी गोंयच्या वेलफेराक दवरलेलो आसा. वो आतां मायनींग एफेक्टेड आसा. पूण हो मायनींग जेन्ना चलता ते गोंया खातीरूच वेगळो फंड येवंक जाय जाल्यारच आमचे गोंयचे सगळे प्रश्न सुट्टले. कित्याक ना हय आमी त्या सगळ्यांक अपोज आनी वी सपोर्ट द क्लाउड आल्वारीस. आनी तेजो मूव एकदम बरोबर आसा आनी इट इज फॉर द वेलफेअर ऑफ द स्टेट. ताका तेजेर जे एलिगेशन करता पळय इट इज सगळे फॉल्स आसा. वी ऑलवेज सपोर्ट. आनी ताणें आमकां कितलीं वर्सां जालीं की काल आनी आयज न्ही. आय एम विथ टच विथ खूब वर्सां जालीं. तेजो हांव खबर आसा, आमकां खबर आसा. आनी आमी वता खूब वेळा दोतोराचो एडवायस घेता. ऑलमोस्ट जेन्ना हें जालें न्ही पळया 2 मायन कंपन्यांनी एप्लाय केल्ले फॉर अलाव करचे म्हणून तांकां रॉयल्टी पेड आमकां ओल्ड ट्रान्सपोर्ट करपाक 2 किंवा 3. पूण वेरेज सगळ्यांनी मागीर काम स्टार्ट केलें. आनी मेन लक्षांत घेया त्या वेळार काम स्टार्ट केलें मार्च तेन्ना रेव्हेन्यू कसो लॉस जाला. हांवें तें आमी कंप्लेन फायल केल्ली आसा बिफोर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. गाडयो पासिंग करूंक ना, फिटनेस घेवंक ना, इन्शुरन्स ना, टॅक्स भरूंक ना. आनी तांकां तुमी डायरेक्ट ते गाडयो GPS एक्टिवेट जाता वीच इज इलिगल. लॉस ऑफ रेव्हेन्यू ऑफ गोवा ट्रेजरी. म्हणजे तो जो टॅक्स मेळटलो तो इन केस जर त्या वेळार जर एक्सिडंट जाल्ले न्ही जाल्यार लोकांक हे असले तांकां क्लेम पिटिशन सुद्दां घालपाक मेळचें नासलें. ट्रान्सपोर्ट इलिगल न्ही तो आतां कितें आसा जवळ जवळ हें आयलें आमकां कळ्ळें बाय मिडियाच ओनली 21 कितें तरी बोटी गेल्या म्हणून गोंयच्यान फ्रॉम मोर्मुगांवा 21. आतां तोच हें करूंक जाय न्ही. 21 जर गेल्या जाल्यार कितलो काडला. आमी सगळ्यांनी इन्स्पेक्शन जेन्ना जालें त्या भागांत सगळ्यांनी दाखोवन दिलें हांगा इल्लिगल जाला म्हणून. कित्याक तांकां सांगलेलें रॉयल्टी पेड ओर आनी तो काडून दवरलेलो डंप तो डिमार्केट केल्लो तोच व्हरप. वेरेज तेंच्यांनी न्यू एक्सकावेशन केलें विथ मशिनरी. आनी तुमी सुद्दां केन्ना आयले आय मोस्टली वेलकम. हांव तुमकां घेवन आमी टीम व्हरता फूल. यू वील सी वॉट इज द पिक्चर. आनी तुमी ते हाडात जनते समोर. इतलेंच आमचें म्हणणें. आमी सगळ्या गांवांनी वी वील टेक यू. कित्याक आमचें पिटिशनूय बिफोर हायकोर्ट आसा आनी कोर्ट आमकां इतलो हें आसा की कोर्ट हेजेर लक्ष दितलो आनी आमकां न्याय दितलो इतली आमची अपेक्षा आसा.